नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मॉर्निंगला पहिल्यांदा तर काल आम्ही आईस्क्रीम बनवलं होतं, त्यामुळे पार्थचं चाललं होतं आईस्क्रीम झालं की नाही ते बघायचं. तर त्याचा एक छोटंसं व्हिडिओ घेतला मी. एकदम छान आणि टेस्टी असं स्मूथ आणि सॉफ्ट असं जे आईस्क्रीम आहे तर ते तयार झाले. बघू शकता तुम्ही बटरस्कॉच आईस्क्रीम. बाकीचेही आईस्क्रीम असेच झालेत, फक्त मी बटरस्कॉच आईस्क्रीमचंच व्हिडिओ केलं कारण सकाळी सकाळी घाई होती. पार्थला पण स्कूलला जायचं होतं, त्याची पण आवराआवर करायची होती त्यामुळे. आणि एका छोट्याशा बाउलमध्ये मी सर्व केलं आणि त्यावर थोडेसे जे क्रंच होते बटरस्कॉचचे जे आधी केलेले, तर ते त्याच्यावर थोडेसे टाकले डेकोरेटिव्हसाठी. खूप सुंदर असं आईस्क्रीम झालं होतं, अगदी टेस्टी आणि टेम्पटिंग असं. तर ते झालं की त्यानंतर पार्थचं पण अंघोळ वगैरे आवरून त्याने त्याची आवराआवर केली होती आणि थोडीशी जी आवराआवर राहिली होती त्याची, तर ते मी केले. केस वगैरे करायचे राहिले होते त्याचे. बाकी तर आता तो बरीचशी आवरावर करायला स्वतःची स्वतः शिकलाय दीदीसारखंच. कारण मीरा दीदी तर त्याची सर्व काही स्वतः आवरून घेते. टिफिन वगैरे पण असेल तरी पण ती स्वतःच आवरते. तर पार्थ पण बऱ्यापैकी त्याची तयारी आता त्याची करायला शिकलाय. तर ही एकच गोष्ट तो आहे, बिलकुल करत नाही, ऐकत नाही टॉवेल वाळत घालण्याची. कारण ओला टॉवेल तो तसाच बऱ्याच वेळा टाकून जातो. मीरा दीदी तसं नाही करत, मीरा दीदी सगळं आवरून जाते. आणि आता मीरा दीदी पण नाही आहे, त्याची गावी गेली आहे, त्यामुळे खूप जास्त बोर होतो एकटाच. आता पार्थची एक्झाम आजपासून चालू होणार होती, त्याच्यामुळं त्याला आवरून वगैरे ते सगळं पाठवायचं होतं. प्रॅक्टिस वगैरे तर त्याने आधीच केली होती आणि त्याच्यानंतर त्याचं आवरलं, त्याचा नाश्ता वगैरे तर सगळं ऑलरेडी झालं होतं. आणि आज सकाळी सकाळीच पहिल्यांदा आईस्क्रीमचा डबा ओपन करायला सांगितलं होतं त्याने बाकीच्या आवरावर करण्याच्या आधी. आणि आज त्याच्यासाठी मी डोसे बनवणार होते त्याच्या आवडीचे. आणि एक वेगळी एक रेसिपी आहे, शेअर केली मी. अवोकाडोची चटणी आहे, तर त्याची रेसिपी मी केली होती. तर त्याचं व्हिडिओ मी थोडंसं घेतलं होतं घाईघाईमध्ये. सकाळची तर घाई असते, रेसिपी वगैरे असं करायचं म्हटलं की ते संध्याकाळचा जो व्लॉग असेल काही केलेला त्याच्यामध्येच जमते, कारण त्यावेळेस थोडासा तरी निवांत वेळ असतो. व्हिडिओ घ्यायचं म्हटलं तर वेळ थोडा जास्त लागतो आणि सकाळची थोडी घाई असते. भरपूर असा पसारा किचनवर आहे पडलेला. तर मी डोस्याचं बॅटर आहे तव्यावर घातलं होतं आणि मी पारची थोडीशी आवरावर करून मग आले. एका बाजूने छान असा क्रिस्पी झालाय, पलटवून मी दोन्ही बाजूने छान असं भाजून घेते. आणि अवोकाडो आहे तर ते काढले याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेणार एक आणि स्वच्छ धुवून घ्यायची थोडीशी कोथिंबीर. आणि लसूण ऐवजी मी लसूणची पात होती माझ्याकडं तर ती टाकली आहे, त्यामुळे लसूणची पात आणि अवोकाडो यांचं मिक्सचर करून खूप छान अशी टेस्टी चटणी तयार झाली आहे. तर पार्थात असं वेगवेगळ्या चटण्या आवडतातच, टिफिनला असो किंवा घरी असलं तरी त्याला चटण्या आवडतात बऱ्याचशा. आणि नवीन काय वेगळं बनवायचं म्हटलं की मुलांना तर फार आवडीचं असतं ते. थोडीशी कोथिंबीर आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर एकच हिरवी मिरची टाकली कारण पार्थला मला टिफिनला द्यायची ही चटणी, त्यामुळे खूप जास्त तिखट नाही केली. आणि हे जे सर्व मिश्रण आहे तर ते छान असं त्याची स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे. आणि डोसा पण माझा तयार झाला आहे, तर त्याचा टिफिन पण भरून घ्यायचा आहे. आणि टिफिन, पाण्याची बॉटल, त्यानंतर शूज वगैरे घालायचे होते. तर अगदी छान आणि टेस्टी असा जो आजचा टिफिनचा मेनू आहे तर तो तयार झाला आहे. टिफिन पण भरून झाला आहे. आता त्याला सोडून मग मी बाकीची आवरावर करणार आहे. तर असं पार्थचं थोडंसं घाई गडबडीचं रुटीन असतं. आणि अजून एका टिफिनमध्ये त्याने लाडू पण नेला होता. 2-2 टिफिन असतात कारण ट्युशन पण असते त्याची. तर जो ट्युशन नंतरचा जो ब्रेक असतो तो खूप जास्त वेळचा नसतो आणि त्याला खाणं काही पटकन उरकत नाही, त्यामुळे अगदी शॉर्टकटमध्ये काहीतरी फ्रूट्स, कधी कधी ड्राय फ्रूट्स किंवा कधी असं काही स्वीट असेल घरामध्ये तर ते असं वेगवेगळं दिलं जातं त्याला. आणि असा होता एक छोटासा ब्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅप्पी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.